आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CO आहेत मणिक घोष सर. सर, पूर परिस्थितीची सध्या भीषण परिस्थिती आहे. आपण त्या परिस्थितीला जिल्हा प्रशासन कसं सामोरं जातो? नाही, पूर परिस्थितीमध्ये मागच्या एक आठवड्यापासून मला वाटतं की धाराशिवमध्ये खूप प्रचंड ढगफुटी आणि इतर कारणामुळे ते पूर परिस्थिती खूप जास्त झालेला आहे आणि बरेचसे लोक आता ते पूरमध्ये आणि बुडीत बरेचसे घरं बुडलेले आहे, शेती तर बुडलेले असेल. त्याच्यामध्ये महसूल विभाग आणि इतर सगळे प्रशासकीय विभाग ते सगळे काममध्ये आणि खरोखर त्याच्यामध्ये आरोग्य विभाग याच्यामध्ये सुसज्ज आहे आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे त्याची एक सुनियंत्रित नियोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तात्काळ परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला गटविकास अधिकाऱ्याला 15 लाख जवळपास रक्कम ते दिला गेलेला आहे. त्याच्यामधून त्यांनी जी उपयोजना आहे ते करू शकतात, त्याच्यामध्ये मेडिसिनही खरेदी करू शकतात. तरी जिल्हा परिषदांकडे पुरेशा मेडिसिनचे जे साठा आहे ते उपलब्ध आहे. अजूनही आम्ही मेडिसिन खरेदी करतो आहे. आता ज्या ठिकाणी स्थलांतरण झालेलं आहे इतर ठिकाणी सुद्धा आमचे कॅम्प चालू आहे. जिल्हा परिषदेमध्ये 24/7 हेल्पलाईन ते देखील सुद्धा चालू करण्यात आलेली आहे. इतर कारणं जे फवारणी आणि जे TCL इतर सगळे पोहोचवणे त्याची फवारणी करणे त्याच्यासाठी आजच्या बैठक आहे कोऑर्डिनेशनसाठी. याच्यानंतर आम्ही परांड्यामध्ये पण जाऊ आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे जे निर्देश आहेत त्याप्रमाणे पूर्ण यंत्रणा जिल्ह्यातला ते या कामामध्ये. पत्रकार म्हणून माझ्यासाठी किंवा सगळ्या माध्यमांसाठी एक प्रश्न आहे. तुम्ही किंचित त्याच्यात बोलणार नाहीत, पण तुमचा भावना सर तुमच्यावर एक दुःखाचा प्रसंग ओढवला आहे. पण त्या 2 दिवसांत कसं काय सर भावना काय त्याच्या ते जाणून घ्यायचं. भावना काय नाही ते सोडा थोडं ते म्हणजे काय भावना वगैरे सर काम करताना कसं ते थोडं म्हणजे ऑन बघितलं तर भावना ज्या आहेत त्या मी कामावरती आहे त्याच्यामुळे मला त्या बाबतीत बोलायचं नाही. खरंच निश्चित दुःखाचा प्रसंग आहे. मात्र ते अधिकारी या दुःखाच्या प्रसंगात देखील जे आहे ते आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठपणे काम करताना दिसत आहेत. सागर जाधवसह बालाजी निरुपम, न्यूज लोकमत, धाराशिव.